ज्येष्ठ राजा युधिष्ठिराने त्याच्यावर कृपा केली. जयद्रथ अत्यंत लज्जित झाला आणि खाली तोंड घालून गुपचूप निघून गेला. असे जयद्रथाचं आख्यान आहे. पुढे पण खूप छान आहे की हा जन्मेजयाला कथा सांगतात आहे ना, तर ते म्हणाले की तो पराजित झाल्यामुळे मोठ्या दुःखाने पीडित झालेला होता, म्हणून तो तिथून घरी गेला नाही. तो अपमानित झालेला होता, मग घरी गेला नाही तो, आणि तो गंगाद्वाराला गेला आणि तेथे पोचून त्यांनी त्र्यंबक भगवान शंकराला शरण जाऊन मोठी तपश्चर्या केलेली आहे आणि त्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले. त्रिनेत्र झाली शिवाने प्रसन्न होऊन त्याची पूजा स्वीकारली. ज्यांनी महाभारत ऐकलं आहे त्यांना ही गोष्ट पुनरावृत्ती होईल त्यांची, कारण आपण वाचलेली ही गोष्ट. मग भगवान शिवाने त्याला वर दिला आणि जयद्रथाने त्याचा स्वीकार केला. मी रथासहित 5 पांडवांना युद्धात जिंकावे हा वर जयद्रथाने शंकराकडे मागितला. तपश्चर्या केली आणि आता 5 पांडवांचा वचपा त्याला काढायचा होता, त्यामुळे तो म्हणाला की मला असा वर दे. तर भगवान शंकर म्हणाले की असे होऊ शकत नाही. पांडव अजय आहेत, अवध्य आहेत, परंतु केवळ एके दिवशी, एक दिवस असा येईल म्हणे तुझ्या आयुष्यामध्ये की तू महाबाहू अर्जुनाला सोडून इतर 4 पांडवांना पुढे येण्यास थांबवशील. आणि तेव्हा ते घडलेलं आहे महाभारतीय युद्धामध्ये. देवेश्वर नर जो बद्रिकाश्रमात भगवान नारायणासह राहून तपश्चर्या करीत आहे तोच अर्जुन आहे. म्हणजे नर आणि नारायणाची जोडी आहे अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण. म्हणून ते म्हणतात की त्याला तूच काय संपूर्ण लोक मिळूनही जिंकू शकणार नाहीत. अर्जुनाला कोणीही जिंकू शकणार नाही. त्यामुळे तू फक्त या 4 पांडवांना युद्धामध्ये थांबवशील एवढा वर मी तुला देतो. मग भगवान शंकराच्या वरामुळे जयद्रथाने अन्य 4 पांडवांना व्यूहाच्या दारावरच रोखले. जेव्हा तो व्यूह रचलेला असतो आणि तेव्हा ते अभिमन्यूला व्यूहभेद करावा लागला आणि चक्रव्यूहामध्ये सापडून अभिमन्यू मात्र मारला गेला त्या दिवशी, कारण त्याच्या मदतीला हे 4ही पांडव जाऊ शकले नव्हते आणि अर्जुन तर दुसरीकडे अडकलेला होता. मग जयद्रथाच्या वधाची प्रतिज्ञा अर्जुनाने केली आणि भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने ती सिद्धीलाही गेली. जयद्रथाच्या वधाची आज्ञा अर्जुनाला देताना भगवंत म्हणाले, तेव्हा नाही का, मग जयद्रथाचा वध करण्यासाठी म्हणून अर्जुन गेला त्याच्या पाठीमागे आणि त्यांनी सांगितलेलं असतं की सूर्यास्त होण्याच्या आत मी जयद्रथाचा वध करेल आणि जर सूर्यास्त झाला तोपर्यंत मी त्याचा वध नाही करू शकलो तर मी स्वतः अग्निकाष्ठ भक्षण करेन. आता अशी प्रतिज्ञा केल्यानंतर भगवंताला काहीतरी लीला करावीच लागली आणि मग भगवंतानी आपण ती लहानपणापासून गोष्ट वाचतो की भगवंतानी सूर्यावर आपलं सुदर्शन चक्र धरलं आणि तिथे थोडा अंधार निर्माण केला की जसा काही ह्याचा वध झालेला, हे सूर्यास्त झालेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की हे धनंजया, नीच सिंधू राजाचा शिरच्छेद कर. सूर्य पर्वतश्रेष्ठावर अस्तारा जाऊ पाहत आहे, तसेच जयद्रथाच्या वधासंबंधी माझे हे वचन ऐक. आणि इथे ही एक फार महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की हा सिंधू राजाचे जो पिता होता, या जयद्रथाचा पिता वृद्धक्षत्र, तर त्याला हा मुलगा अनेक तपश्चर्या करून वगैरे असा तो झालेला होता आणि त्यांनी तेव्हा एक आकाशवाणी झालेली होती आणि ती आकाशवाणी अशी झाली की हे सर्व शक्तिमान रूपते, कुल, शील आणि संयम ह्यासारख्या गुणांनी तुझा पुत्र दोन्ही वंशांना साजेसा होईल. तो क्षत्रिया श्रेष्ठ असून शूरांकडून त्याचा नेहमीच गौरव होईल, परंतु तो युद्धात लढत असता त्याला न दिसणारा शत्रू संतप्त होऊन ह्या पृथ्वीवर त्याचा शिरच्छेद करेल. अशी आकाशवाणी झाली होती. आणि मग ती आकाशवाणी ऐकून हा जो पुत्रप्रेमामुळे मोहित झालेला जो वृद्धक्षत्र होता त्यांनी काय केलं, त्यांनी त्या ठिकाणी आणखी एक अशी प्रतिज्ञा केली की तो म्हणाला, युद्धात लढणाऱ्या आणि मोठी जबाबदारी सांभाळणाऱ्या माझ्या पुत्राचे मस्तक जो भूमीवर पाडील त्याच्याही मस्तकाचे 100 तुकडे होतील, यात संशय नाही. असं त्या वृद्धक्षत्राने त्या ठिकाणी वचन तो बोलला. आणि तो पण तपश्चर्या करणारा होता. पुढेही नंतर जयद्रथाला राज्यावर बसून हा वृद्धक्षत्र अरण्यात गेला आणि त्याने घोर तपश्चर्येला प्रारंभ केला. मग हे सगळं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आहे, हे कपिध्वज अर्जुना, तेजसंपन्न असा तो वृद्धक्षत्र या समंत पंचकाच्या बाहेरच अत्यंत उग्र आणि आचरण्यात दुष्कर तपाची साधना करीत आहे. तर तू काय कर, यांनी सांगितलं की तू जेव्हा आता त्याला मारशील, कोणाला, जयद्रथाला, तेव्हा तू काय कर की त्याचं जे मस्तक आहे
ते मस्तक त्या वृद्धक्षत्राच्या म्हणजे त्याच्या पित्याच्या मांडीवर पडेल असं कर. कारण ते जर जमिनीवर पडलं, धरणीवर पडलं, तर तुझ्याच मस्तकाचे तुकडे तुकडे होतील. मग त्यांनी सांगितलेलं असतं की याला जो मारेल त्याच्या मस्तकाचे तुकडे होतील. मग हे कौरवश्रेष्ठा, तपात मग्न असलेल्या त्या राजाला समजणार नाही अशा रीतीने दिव्यास्त्राचा प्रयोग तू कर. आणि हे इंद्रपुत्रा, तिन्ही भुवनात तुला शक्य नसणारे असे काहीच नाही आहे, तू हे करू शकतोस, असं त्या भगवानांनी श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं. आणि मग हे वचन ऐकून अर्जुनाने ओठ चावून सिंधुराजाच्या वधासाठी धारण केलेला बाण त्याच्यावर त्वरेने सोडला. बाण इंद्राच्या वज्राप्रमाणे दिव्य मंत्राने अभिमंत्रित केलेला होता. सर्व प्रकारचे कठीण कार्य पूर्ण करणारा आणि अर्जुनाकडून सतत सुगंधी द्रव्य आणि पुष्पमाला यासह पूजिला गेलेला असा तो बाण होता. आणि तो बाण त्यांनी जयद्रथावर सोडला. गांडीव धनुष्यातून सुटलेला तो बाण एखाद्या बहिरी ससाण्याप्रमाणे सिंधुराजाचे मस्तक उडवून आकाशात वर गेला. अर्जुनाने सिंधुराजाचे ते मस्तक बाणांनी वरच्यावर उचलून धरले. जमिनीवर पडू द्यायचं नव्हतं, त्यामुळे उचलून धरलं. तेव्हा अर्जुनाच्या शत्रूंना अत्यंत दुःख झालं आणि त्याच्या मित्रांना मात्र आनंद झाला. त्यावेळी अर्जुनाने आपल्या बाणांनी त्या मस्तकाला कळंबाच्या पुष्पांची अवस्था प्राप्त करून दिली आणि त्या 6 महारथींशीही युद्ध केले. ते मस्तक अर्जुनाने बाणांनी समंत पंचकाच्या बाहेर नेलं, जिथे हा वृद्धक्षत्र तपश्चर्या करत बसलेला होता. ह्याच वेळी ते तेजपुंज वृद्धक्षत्र राजा संध्यावंदन करीत होता. तो उपासना करीत असताना जयद्रथाचे काळेभोर केस असलेले कुंडले धारण केलेले मस्तक अर्जुनाने त्याच्या मांडीवर टाकले. हे शत्रुनाशका, वृद्धक्षत्र राजाच्या मांडीवर पडलेल्या सुंदर कुंडले धारण केलेल्या त्या मस्तकाकडे त्याचे लक्ष गेले नाही, कारण तो तपश्चर्या करत होता डोळे मिटून. आणि त्या वृद्धक्षत्राने आपला जप जाप पुरा केला आणि तो उठून उभा राहिला. तो उठून उभा राहिल्याबरोबर ते मांडीवरचं जे मस्तक होतं ते खाली जमिनीवर कोसळलं. आणि तेव्हा शत्रूचे दमन करणाऱ्या त्या राजाच्या पुत्राचे मस्तक पृथ्वीवर पडताच त्याच्याही मस्तकाचे 100 तुकडे होऊन खाली पडले. अशा रीतीने जयद्रथ आणि त्याचा पिता वृद्धक्षत्र हे दोघेही मारले गेले. हा खरं तर इतिहास पुढे घडलेला आहे, गीता आधी सांगितलेली आहे. पण या 11व्या अध्यायामध्ये जयद्रथाचा उल्लेख आला. महाजयद्रथ कोण होता हे आपल्याला कळावं म्हणून आपल्या या विद्यावाचस्पती असलेले शंकर अभ्यंकर यांनी हा अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी आपल्याला जयद्रथाचं आख्यान या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे भगवंताचा असा उपदेश ऐकून अर्जुन अतिशय भ्यायलेला होता. आणि नंतर मग सद्गत झालेल्या अर्जुनाने पुढे काय केले ते आता संजय आपल्याला पुढच्या 35व्या श्लोकामध्ये सांगेल आणि ते आता आपण पुढच्या वेळेस बघू. सुंदर असं आख्यान या महाभारतामध्ये आलेलं आहे. आणि ते जयद्रथाच्या निमित्ताने जयद्रथ नाव आलं, त्यामुळे हा जयद्रथ कोण होता हे आपल्याला कळावं म्हणून या ठिकाणी त्यांनी हे असं विवेचन केलेलं आहे. आता मी या ठिकाणी थांबते आणि आपण पुढच्या रविवारी सुट्टी असेल, त्या सांगतीलच तुम्हाला, मेसेज देतील तसा, त्याच्या पुढच्या रविवारी आपण भेटू. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.